नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. आज आपण ही अगदी सोपी आणि सुंदर वीण कशी विणायची ते बघूया. ही वीण वापरून सुंदर सुंदर ब्लँकेट्स, जॅकेट्स, पर्सेस आणि अजून कितीतरी उपयोगी वस्तू विणता येतात. ह्या विणीचा छोटासा नमुना विणण्यासाठी आज मी वापरणार आहे 4 प्लाय ॲक्रेलिकचा धागा आणि 4.5 मिलीमीटरचा क्रोशे हुक. धाग्याला स्लिप नॉट घालूया. आता 2च्या पटीमध्ये हवे तितके साखळी टाके विणूया. मी एकूण 16 टाके विणले आहेत. आता हुकपासून दुसऱ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. हे 15 सिंगल क्रोशे आहेत. आता 3 साखळी टाके विणूया. हा पहिला डबल क्रोशे झाला. काम वळवून घेऊया. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. दुसरी ओळ विणून पूर्ण झाली. एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया. पहिल्याच टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. तिसरी ओळ विणून पूर्ण झाली. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया. आता पुढच्या सिंगल क्रोशेच्या खालच्या ओळीतला जो डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या सिंगल क्रोशेच्या खालच्या डबल क्रोशेमध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया. पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणूया. हा असाच एका आड एक डबल क्रोशे आणि फ्रंट पोस्ट डबल क्रोशेचा पॅटर्न पुढे विणत जाऊया. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. चौथी ओळ विणून पूर्ण झाली. एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया. पहिल्याच टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. 5वी ओळ विणून पूर्ण झाली. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया. पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्याच्या खालच्या डबल क्रोशेमध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया.
पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया। एका आड एक डबल क्रोशे आणि फ्रंट पोस्ट डबल क्रोशेचा हा पॅटर्न पुढे विणत जाऊया। ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया। लक्षात ठेवा, शेवटच्या दोन्हीही टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे विणायचा आहे। 6वी ओळ विणून पूर्ण झाली। एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया। विषम ओळींसाठी प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणायचा आहे। ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया। 7वी ओळ विणून पूर्ण झाली। इथून पुढे आपल्याला हवी तेवढी रुंदी मिळेपर्यंत 4थी, 5वी, 6वी आणि 7वी ह्या 4 ओळींचे पॅटर्न एकापुढे एक विणत जायचे आहेत। आपल्याला हव्या तेवढ्या रुंदीचं विणकाम पूर्ण करूया आणि मग फेटूया। हे डिझाईन तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक आणि शेअर करा। चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। हॅपी क्रोशिंग!